आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेशजी नाईक आहेत. दादा, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे. आम्ही पाहतोय की खरं तर 10 वर्षांनी या महानगरपालिका निवडणुका होत आहेत आणि आपण देखील उमेदवारांच्या प्रचारासाठी सध्या मैदानात उतरलो. बाब अशी आहे की 1995 ते 2020 25 वर्षाच्या कालखंडात नवी मुंबईतल्या कॉस्मोपॉलिटन जनतेनं ज्या ज्या पक्षात मी गेलो त्या पक्षाला यश दिलं. 95ला मी शिवसेनेत होतो, शिवसेनेची सत्ता आली. 2000ला मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. 2000, 2005, 2010, 2015 असे 4 वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आणि यश मिळवलं. आता भाजपमध्ये आलोय. आता भाजपला निश्चितपणे यश महापौर भाजपचाच. कोणी किती गमजा मारल्या तरी नवी मुंबईची सुजाण जनता हरामाच्या पैशाला बळी पडणार नाही. तो पैसा विषा समान आहे अशी धारणा नवी मुंबईच्या जनतेची आहे. नवी मुंबई जनता योग्य पद्धतीनं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना निवडून देईल आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर बनेल. दादा, यावेळी नक्की विजन काय असणार आहे आपलं? विजन काय, आता मी गेल्या 2000 साली बोललो की घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही 20 वर्ष. आता मी अनाऊन्स केले की पुढची 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. बोरबे धरणाचं पाणी आता म्हणजे पॉप्युलेशन वाढले तर संपत आलेलं आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बनणाऱ्या 2 धरणापैकी एका धरणाचं 500 MLD पाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये नवी मुंबईकरता देण्याची भूमिका घेतली. शेवटी राज्याचा मुख्यमंत्री हा सर्व खात्यांचा मंत्री असतो. उद्याला कोणी काय जरी भाषा केल्या की आमच्याशी चालणार नाही, तर तुम्ही कोण रे? जनता जनार्दनाने जी भूमिका घेतली तीच सर्वमान्य असते आणि म्हणून भविष्यकालामध्ये नवी मुंबईच्या जनतेला सुखाचे दिवस येण्यासाठी आजवर आम्ही प्रयत्न केले, तसेच प्रयत्न करणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं देखील म्हणतात की गणेश नाईक टांगा पलटी होईल. असे बोलले सांगपड्याला, तर मी खुल्लं बोलतोय. गणेश नाईक तुम्ही काय बोलले, एकनाथ शिंदे काय बोलले, मला हलक्यात येऊ नका, टांगा पलट्या घोडे फरार. तर मी सांगतो माझ्याशी नादाला लागू नका, टांगा पलटी घोडे लापता. तर तुमचा आणि एकनाथ शिंदे यांचा का वैर वगैरे काय आहे का? अजिबात पर्सनल वेअर नाही. जर का तुम्ही जर दुसऱ्याच्या मानमर्यादा ठेवणार नसाल तर तुमच्या मानमर्यादा ठेवण्याची आम्हाला काही गरज नाही. तर खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे युती पाहायला मिळते. नवी मुंबईत युती तुटण्याचं प्रमुख कारण काय? युती म्हणजे भरमसाठ जागा मागितल्या. 25 वर्ष आमच्या नेतृत्वाखाली माझ्या. आता भाजपमध्ये मला भाजपला त्यांनी मोठ्या भावाची भूमिका, त्यांनी 57 जागा मागितल्या. 55ला 50-50 होते, त्यांनी 57 मागितल्या. म्हणजे मोठ्या भावाची भूमिका त्यांनी घेतली. आमच्या लोकांनी त्यांना 20 जागा ऑफर केल्या, त्या लोकांना त्या मान्य होत्या, म्हणून युती बिनसली. त्यांच्या वचननाम्यामध्ये असं देखील आहे की नवी मुंबईची हुकुमशाही आम्ही आता संपवणार. अरे हुकुमशाही जर आम्ही केली असते 25 वर्ष राज्य कसं लोकांनी आमच्याकडे दिलं असतं. नवी मुंबई शहराचं जे कारभार आहे हा 25 वर्ष गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली दिला. ही गुंडागर्दी केली असते आणि गणेश नाईकवर एक नाही, NC नाही, काय बोलतो मी, ना चिटिंग लुटिंग कसला नाही, ना ग्रॅबिंग पण नाही आणि शासकीय मिळालेल्या अधिकाऱ्याचा गैरवापर पण केलेला नाही. ते असं देखील बोलतात की लाडकी बहीण जी योजना त्याचा फायदा आम्हाला मोठ्या मताधिक्याने होणार. लाडकी बहीण त्यांची एकट्याची थोडी आहे. राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. पहिली लाडकी बहीण त्यांची आहे, दुसरी एकनाथ शिंदेची, तिसरी अजितदादाची आणि या शहरावरती चौथी गणेश नाईकची. दादा, खरं तर 111 जागांवरती आपण निवडणूक लढवत आहे. मग काय वाटतं किती जागा येतील भाजपच्या गळ्यात? भाजपचा महापौर होणार एवढं मी सांगतो. आता जागा किती त्यात कालांतराने आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते गणेश नाईक यांचं असं देखील म्हणणं आहे की भाजपचा महापौर होणार अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी सध्या व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजनाथ साह, मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.